राज्यात राहुरी व बारामती पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा व आता पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत बदललेल्या मतदारांचा पॅटर्न आता राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही तनपुरे पॅटर्न पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता ही जागा दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना तितकीच महत्त्वाची आहे. तनपुरेंची अपक्ष उमेदवारीची गुगली आणि भाजपकडून कर्डिल यांची उमेदवारी जाहीर. अशाच डाव प्रतिडावाने राहुरी विधानसभेचं वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे तनपुरेंच्या एका ट्विस्टने विरोधकांचा प्लॅन चेंज होतोय. म्हणूनच राहुरीत तनपुरेच गेम चेंजर होणार का, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. राहुरी विधानसभा पोटनिवडणूक एका अर्थाने तनपुरे विरुद्ध इतर सर्व अशीच दिसते. ही निवडणूक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरणार आहे. नगरपालिका निवडणुकीत जनतेने सर्व विरोधकांना नाकारत तनपुरेंना विजयी केलं. विधानसभेच्या पराभवानंतर केलेल्या विकास कामांचं मोजमाप या नगरपालिकेच्या निवडणुकीतून समोर आलं. तर दुसरीकडे स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिल यांच्या निधनानंतर भाजपने घराणेशाहीला तिकीट देणं पसंत केलं. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. राहुरीचं राजकारण तनपुरे विरुद्ध कर्डिले आणि विखे पाटील यांच्यातील संघर्षाभोवती फिरताना दिसतं. इथं राजकारण सहकार क्षेत्रावर चालतं. तनपुरे कुटुंबाला या सहकारातील राजकारणाचा नेहमीच फायदा होताना दिसलाय. आता देशात राज्यात महायुती सरकार आहे, परंतु राहुरी मतदारसंघात नगरपालिकेत तनपुरे यांचं वर्चस्व आहे. नगरपालिका निवडणुकीत आपली बाजू भक्कम ठेवत तनपुरे यांनी इथं बाजी मारली, तर महायुतीला इथं पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या निवडणुकीतही तनपुरे यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपची अडचण करण्याचा एकही डाव खाली जाऊ दिला नाही. विधानसभेच्या पराभवाचा वचपा तनपुरे यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीतून काढला. 3 पिढ्यांपासून राजकारणात सक्रिय असलेल्या तनपुरेंनी नेहमीच विकास कामांवर भर दिलाय. त्यात आता भाजपकडून अक्षय कर्डिल यांची उमेदवारी जाहीर झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरे यांनी जनसंवाद यात्रा काढत सर्वांनाच वेट अँड वॉचच्या भूमिकेत ठेवलंय. नेहमीच सर्वेचं कारण देणारा भारतीय जनता पक्ष यावेळी मात्र निष्ठावंतांवर येऊन थांबलाय. पोटनिवडणुकीत तनपुरे विरुद्ध कर्डिले अशी लढत होणार हे आता जवळपास निश्चित झालंय. पण तनपुरे अपक्ष की शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. राहुरी मतदारसंघात स्वर्गवासी आमदार कर्डिले साहेबांनंतर शांत, संयमी आणि हुशार नेतृत्व म्हणून राहुरीकर जनता आता तनपुरे यांनाच पाहत आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांच्या सर्व्हेमध्ये तर तनपुरेच गेम चेंजर ठरणार हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतंय, राहुरीच्या राजकारणात कोण गेम चेंजर ठरणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.